महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश मिळालं, महापालिकेत चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत ह्याच्याहून वाढीव यश मिळालं. आम्ही लढत असताना भाजपला, जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा गाठू, त्याला 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं. अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून, पूर्ण वापर करून ह्या ठिकाणी मॅन्डेट, लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला. आमिष दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले. पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांनासुद्धा त्रास देण्यात आला. आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः, आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे ह्या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकूनसुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे. आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. आता येणाऱ्या सभापती निवडी त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार. आज ह्या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला. ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय. ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज ह्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत. आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, ज्यांच्या खूप मोठं योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या, ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज ह्या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे. हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे. आणि त्यामुळे आता ह्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, ह्या निवडणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. थँक्यू. बरं, एक उल्लेख, अभिजित पाटील तिने एक सदस्य असताना सुद्धा महाविकास आघाडीबरोबर खंबीरपणे उभे राहिले म्हणून त्यांचा विशेष उल्लेख आणि आभार.